नमस्कार, आपण बोट टॉक चॅनलवरती आलेलो आहोत आणि आज आपण आहोत आपल्या महाराष्ट्राचे शिरोमणी आणि आमच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये असणारे छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजांच्या भूमिकेत आम्ही तुम्हाला पाहिलं आणि मला वाटतं माझा मुलगासोबत संपूर्ण महाराष्ट्राची सगळी मुलं तुम्हाला एक आदर्श रूप म्हणून बघतात आणि या पुरोगामी महाराष्ट्राला आता सध्या प्रतिगामी विचारांनी सर्व दिशेने ग्रासलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, आपली ही लढाई सोपी राहील? ही लढाई आजची नाही आहे. अनेक वर्ष ही गोष्ट सुरू आहे आणि जेव्हा जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारला जातो तेव्हा तेव्हा व्यवस्था तो विचारलेला प्रश्न दडपण्यासाठी ही प्रयत्न करते आणि ते व्यवस्थेचे चेहरे बदलत जातात. पण व्यवस्थेला प्रश्न विचारणं मला वाटतं हे महाराष्ट्राच्या DNA मध्ये म्हणजे अगदी साहित्यापासून ते समाजकारणापासून राजकारणापासून अनेक गोष्टींमध्ये हा प्रश्न विचारला गेला आणि या सगळ्याचे शिरोमणी जर तुम्ही बघत असाल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या मातीत रुजला गेला. त्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो एक फार मोठा एक सामाजिक खरं तर बंडखोरीची भूमिका मांडली ती पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी त्याला एक अधिष्ठान प्राप्त करून दिलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला एक इन्स्टिट्यूशनलाइज केलं आणि त्यामुळे हा विचार महाराष्ट्रामध्ये मला वाटतं महाराष्ट्राच्या DNA मध्ये रुजलेला आहे. त्यामुळे ही लढाई जरी आपण म्हणत असलो की आत्ता ग्रासला गेलं तर हे प्रत्येक काळात होत होतं आणि प्रत्येक काळात हा विचार अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हा विचार हा खरा जास्त मानवतेकडे जाणारा आहे हे कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे या पुढच्या काळात तेच होईल. आणि आता सध्या तुम्ही ज्या अतिशय महत्त्वाच्या आणि शेतकऱ्याच्या संदर्भातली जी भूमिका आपण म्हणू शकतो, ज्योतिबांची भूमिका, ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला. आज महाराष्ट्रातला शेतकरी ज्या पद्धतीने आसमानी आणि सुलतानी संकटाने ग्रासलेला आहे आणि त्याच्या ज्या सगळ्या संकटांवरती आज महाराष्ट्रातलं राजकारण आपण बघतोय वेगळ्या दिशेने जाताना दिसतं आणि तुमची ही सिरियल ज्योतिबांच्या भूमिकेत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. तर तुम्ही काय सांगाल, महाराष्ट्राला काय निरोप द्याल किंवा ज्योतिबांच्या विचारांची आजच्या महाराष्ट्राला कशा पद्धतीने गरज आहे हे कसं सांगाल? मालिका पाहत गेल्यानंतर या सगळ्याचा उलगडा हा नक्कीच होणार आहे कारण असं म्हटलं जातं जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही आणि या पद्धतीनं हा जो आपला इतिहास आहे आणि तो केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तो केवळ पुरोगामी विचारांसाठी नाही, तो सर्वसाधारण स्त्रीत्वाचा जो पहिला हुंकार आहे ना, या मातीतला स्त्रीत्वाचा जो पहिला हुंकार आहे त्यात शतकातला तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी हा पहिला हुंकार या मातीमध्ये घुमवला. दुसरा प्रश्न होता तो तुम्ही म्हणालात शेतकऱ्यांच्यासाठी तर एकूणच परिस्थिती ही खरं तर खूप निराशाजनक आहे कारण शेतमालाला कुठल्याच शेतमालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. मी परवाही एका भाषणात म्हणालो की 2014 साली पेट्रोल 70 रुपये होतं, सोनं काहीतरी 30,000 रुपये तोळाच्या आसपास होतं आणि आमचा कांदा उत्पादक शेतकरी 15 ते 20 रुपये भाव द्या म्हणून संघर्ष करत होता. आज पेट्रोल 100च्या पार केलंय, सोनं 1.5 लाखाच्या पुढे गेलंय पण आमचा शेतकरी अजूनही कांदा 8 आणि 10 रुपयाने विकतोय. मला वाटतं हे एक उदाहरण हे फार बोलकं आहे की शेतकऱ्याची नेमकी काय अवस्था आहे यासाठी आणि हे कधीतरी समजणं गरजेचं आहे की जर पिकवणाऱ्याने पिकवलंच नाही तर खाणारा खाणार काय. बरोबर. त्यामुळे हा जो एक आक्रोश आहे हा आक्रोश व्यवस्थेपर्यंत पोहोचणं हे तितकंच गरजेचं आहे. त्याच्याकडे तेवढं सहानुभूतीनं पाहणं हेही तितकंच गरजेचं आहे. विद्रोही तुकाराम आणि आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्राचा वारसा, वारकरी संप्रदायाचा वारसा, सोबतच फुले आंबेडकर शाहू विचार, छत्रपती राजर्षींची भूमिका जेव्हा जेव्हा महाराष्ट्राला घडवण्याची राहिली तेव्हा तेव्हा प्रतिगामांनी त्यांच्यावरती हल्ले केलेत. आजही आपण बघतोय मोठ्या प्रमाणात वारकरी किंवा पुरोगामी विचारांच्या लोकांवरती हल्ले होताना दिसत आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय मत असेल? मला असं वाटतं की विरोध हा प्रत्येक वेळी जसं तुम्ही म्हणाला तसा विरोध हा प्रत्येक वेळी होत राहतो. आपली रेषा मोठी करणं आणि आपलं म्हणणं हे ठामपणे सांगणं हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे आपली रेषा मोठी करण्यासाठी जर इतर कोणी दुसरी रेषा पुसत असेल तर आपण त्यांच्या वाटेने जाण्याची काहीच गरज नाही. मला वाटतं आपण आपली रेषा ठळक करणं महत्त्वाचं आहे कारण ही काळाच्या ओघात वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या मंडळींनी ही रेषा शाश्वत आहे हे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे इतर कोणी ती पुसण्याचे प्रयत्न करत असेल तर मला वाटतं आपण त्या पद्धतीनं की एखाद्याला विरोध म्हणून करण्यापेक्षा आपली रेषा किती महत्त्वाची आहे हे आपण सांगत राहणं हे जास्त महत्त्वाचं. अतिशय सुंदर. सावित्री जिजाऊ आणि रमाईच्या लेखी आपण बघतोय अनेक ठिकाणी वेगवेगळे मंच असतात, रमाई मंच, सावित्री आणि जिजाऊचे मंच आहेत. मला असं वाटतं सावित्री जिजाऊ आणि रमाईंचा एक व्यासपीठ पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न करतोय. तुमची काय भूमिका असेल? नक्की माझी कायम ही
आदराची ही भूमिका आहे. कारण मी काय असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या स्त्रियांना मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे. आणि यामध्ये मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा, नेतृत्वाचा वसा आणि वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, कर्तृत्वाचा वसा आणि वारसा हा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आहे. आणि त्या सगळ्याची एक फार महत्त्वाची साथ जी आहे ती रमाईंच्या वारशाची आहे. आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीला खरं तर महाराष्ट्रातल्या हे अभिमान. जे कोणी महाराष्ट्रात जन्माला हां, तिला येतात प्रत्येक माता भगिनीला हे गोष्ट घेऊनच ती जन्माला येते. बरोबर. आणि त्यामुळे जेव्हा या माता भगिनींना या स्वत्वाची जाणीव, महत्त्वाची गोष्ट जी आहे की ती स्वत्वाची जाणीव होणं, आणि ही जेव्हा स्वत्वाची जाणीव या सगळ्या वैचारिक दृष्टिकोनातून होईल तेव्हा तुमच्या मनात जो काही मंच उभा राहणार हा मंच आपोआप होता. हो, आणि आम्ही सगळे त्यासाठी निश्चितच प्रयत्न करू. आम्हाला सगळ्यांना कायम असं वाटतं की आज आम्ही वकील झालोय, डॉक्टर झालोय, मोठ्या पदावरती आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार आज आपल्या समोर दिसतात आहे. तर हे सगळं जर देणं असेल तर ते सावित्रीबाईंचं देणं आहे, ज्योतिबांचं देणं आहे. आणि हे सावित्रीबाई ज्योतिबांचं देणं गावागावात, घराघरात तुमच्या या मराठी चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचो. आणि तुम्हाला सदिच्छा. सावित्रीबाईंच्या विचार आम्ही गावागावांमध्ये घेऊन जाऊ. धन्यवाद. धन्यवाद. मराठी वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा.